स्वतःचं अस्तित्व टिकवून वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी माणसानं परिस्थितीशी झुंज देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन रस्ते अपघातमुक्त भारताचे प्रणेते रोडमार्क फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच जीवन सुरक्षा न्यूजचे मुख्य संपादक राजेश वाघ यांनी केलं. जीवन सुरक्षा न्यूजतर्फे रविवारी रवी भवन इथं आयोजित एका दिवसीय रस्ता सुरक्षा पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते. 4 सत्रात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेचं उद्घाटन ग्रामीण आरटीओ प्रमुख विजय चव्हाण, अपघात सेलचे पोलीस निरीक्षक अरविंद महर्षी, मुख्य संपादक राजेश वाघ, ऑल इंडिया वरिष्ठ महासंघाचे उपाध्यक्ष बबनराव वानखेडे तसेच मराठी साहित्य संघाचे सिद्धार्थ कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यशाळेत रस्ता सुरक्षा, अपघात प्रतिबंध, पत्रकारितेची भूमिका आणि कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. अपघात सेलचे पोलीस निरीक्षक अरविंद महर्षी यांनी अपघातानंतर मदत करण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचं सांगितलं. आरटीओ अधिकारी विजय चव्हाण यांनी प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत 2030 पर्यंत रस्ते अपघात 50% कमी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रत्नाकर मुळीक यांनी पत्रकारांचा दृष्टिकोन कसा वेगळा असावा यावर मार्गदर्शन केलं, तर ॲडव्होकेट कांचन वार यांनी अपघातानंतरची कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. कार्यशाळेच्या 3ऱ्या सत्रात अनिल फेकरीकर यांनी पत्रकारितेचं महत्त्व अधोरेखित करत प्रभावी मार्गदर्शन केलं. अंतिम सत्रात गोविंद बजाज यांनी खड्डेमुक्त आणि अपघातमुक्त भारताचं स्वप्न पूर्ण करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी अपघात रक्षक मंगेश गमे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी अनेकांना दिलेल्या जीवनदानाची दखल घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात आलं. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पत्रकारांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.